उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाची चाचणी। एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं यशस्वी लँडिंग, राफेल जॅग्वारसह मिराज लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ। पाकिस्तानला भरली धडकी। भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर पुन्हा सुरू। अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्सही यंत्रणांच्या ताब्यात असलेल्यांची कसून चौकशी सुरू। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। एनआयएच्या अहवालात पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख। सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय। भारतानं दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचं वक्तव्य। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी। पाकिस्तानला एक भूतकाळ। देशाला खूप त्रास सहन करावा लागलाय। बिलावल भुट्टोकडूनही मान्य। पाकिस्तानला धडकी भरवणारा भारतीय हवाई आणि नौदलाचा मोठा निर्णय। राफेल लढाऊ विमानात आता घातक ब्राह्मोस क्रूज मिसाईल बसवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर गेल्या 60 वर्षांपासून बीएसएफ जवानांकडून मंदिराची देखभाल, पुजाऱ्यापासून ते मंदिराची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण बीएसएफ सैनिक आहे। भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीरची पोकळ धमकी। झेलममधील टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाला दिली भेट। एनआयएचे पथक पुन्हा एकदा अत्याधुनिक उपकरणांसह बैसरण खोऱ्यात दाखल। तर एनआयएचे डीजी सदानंद दातेंची श्रीनगरमध्ये आढावा बैठक। पहलगाम हल्ल्यातील तपास अधिकाऱ्यांसोबत एनआयए डीजींची चर्चा। एक मोठी बातमी समोर येते। आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अज्ञात नंबरवरून आव्हाडांना धमकी आल्याची माहिती समोर येते। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी स्थानिकांकडून विरोध होतोय। शेतकऱ्यांनी दगड मारून ड्रोन खाली पाडलाय। पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला। वादाचीही काही दृश्य समोर येत आहेत। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात येतो। मोठ्या प्रमाणात स्थानिक या सर्व्हे दरम्यान जमले होते। तर ड्रोनला दगड मारत स्थानिकांनी ड्रोन खाली पाडल्याचंही कळतंय आणि या दरम्यानच तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील पर्यटक पहलगाममध्ये दाखल। लहान मुलांना घेऊन पर्यटक पहलगाममध्ये, मनात कुठलीही भीती नाही, पर्यटकांची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीतील पाणी पातळी वाढली। सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। पाकिस्ताननं केलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा नकाशा समोर। पाकच्या हल्ल्यानंतर भारतानं दिलेलं प्रत्युत्तर नकाशात समोर। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेना। पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागात गोळीबार। भारताकडून चोख प्रत्युत्तर। भारत आणि अमेरिकेत 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर। अमेरिका भारताला 1100 कोटी रुपयांची शस्त्र देणार। करारामुळे इंडो पॅसिफिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न। भारताला इतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स सदस्य देशांचा पाठिंबा आवश्यक। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम अहवालातून समोर। पाकिस्तानसह मध्य पूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची माहिती। राजस्थानमधून आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक। भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा रहिवासी पठाण खान याला अटक। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर मार्केटच्या चिंधड्या। पाकिस्तानी शेअर मार्केट 2% घसरलाय। एप्रिलमध्ये तो 4% जास्त घसरला होता। शिखर धवननंतर आता बॉक्सर गौरव बिधुडीनेही शहीद आफ्रिदीला ऐकवलं। प्रत्युत्तरासाठी शिखर धवनकडून आफ्रिदीला कारगिल युद्धाची आठवण। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतात परिणाम। महाराष्ट्र गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर।